तृणधान्यांचे महत्त्व सर्वांना कळावे म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांचे विभागीय कार्यालय कोल्हापूर व नाबार्ड कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मिलेट महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले. व्ही.टी. पाटील स्मृती भवन येथे आयोजित महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी आशुतोष जाधव आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तृणधान्याची दखल जागतिक स्तरावर घेतल्याने त्यांचे मार्केटही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी तृणधान्याचा अधिक वापर सर्वांनी करावा असे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व स्टॉलला भेटी देऊन विविध पदार्थ चाखून पाहिले व स्टॉलधारक शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. हा महोत्सव 24 ते 27 फेब्रुवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे. महोत्सवामध्ये 45 स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले असून ग्राहकांना अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा असे विविध तृणधान्य व यापासून तयार केलेले नाविन्यपूर्ण उत्पादने थेट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच मिलेट उत्पादन, मिलेटचे आरोग्यविषयक महत्त्व याविषयी नामांकित तज्ज्ञांची व्याख्याने, मिलेट आधारित महिलांसाठी पाककृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. माझा महाराष्ट्र कोल्हापूर.